हॅलो एव्हरीवन. तर मी निशू. आता लवकरच श्रावण चालू होणार आहे, मग नॉनव्हेजचे छान छान बेत झालेच पाहिजेत. सो आज आपण बनवतो आहे झणझणीत चिकन मसाला. तर त्याच्यासाठी आधी सुक्कं खोबरं छान भाजून घ्यायचं, त्याच्यात कोथिंबीर घालून ते बारीक करायचं. मॅरिनेट करण्यासाठी इथे आपण आलं, लसूण आणि कोथिंबीरीची छान पेस्ट करतो आहे. मी कांदा भाजून घेते आहे मसाल्यासाठी. त्याच्यात थोडंसं टोमॅटो आणि थोडासा लसूण टाकायचा. छान कांदा टोमॅटो परतलं की ते सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करायचं. आता इथे आपण चिकन मॅरिनेट करतो आहे. सगळ्यात आधी मीठ, हळद आणि जी आपण पेस्ट केली होती आलं लसूणची ती टाकायची. 1-15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं. जो मसाला तयार केलेला तो आता इथे छान परतून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटोची पेस्ट, सुक्का खोबऱ्याचा मसाला, कोथिंबीर सगळं छान परतायचं. त्यात आपला घरचा काळा मसाला किंवा तिखट जे असेल ते, चिकन मसाला टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं. आणि आता आपण इकडे चिकन फोडणी देतो. तेलामध्ये कांदा तडतडला की छान चिकन टाकायचं. 10 मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं. मग थोडंसं गरम पाणी टाकायचं. थोडंसं शिजत आलं की हा जो मसाला तयार केला होता आपण तो त्यात टाकायचा. छान एकजीव करून घ्यायचं आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या. अगदी मस्त असं झणझणीत चिकन तयार होतं आणि अगदी सोपं आहे करायला. हे मला माझ्या सासूबाईंकडून शिकायला भेटलं.